नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 13 दिशा व नकाशा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 13 दिशा व नकाशा या पाठाचा स्वाध्याय. कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व खालील रकान्यात लिहा. टॉवरचे चित्र उत्तर दिशेला आहे. डोंगर वायव्य दिशेला आहे. झाड पश्चिम दिशेला आहे. विहीर नैऋत्य दिशेला आहे. घर दक्षिण दिशेला आहे. तलाव पूर्व दिशेला आहे. तर किल्ला ईशान्य दिशेला व लाईटचा खांब आग्नेय दिशेला आहे. 1. कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या? घड्याळ, झाड, घर, हौद या चित्रांच्या दिशा स्वतः ओळखून लिहिल्या. 2. कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली? उत्तर: किल्ला, डोंगर, विहीर, दिव्याचा खांब. या चित्रांच्या दिशा ठरवताना इतरांची मदत घ्यावी लागली कारण मुख्य दिशा दिलेल्या आहेत, त्यावरून त्या दिशेला येणारे चित्र सांगता आले, परंतु किल्ला, डोंगर, विहीर, दिव्याचा खांब यांच्या दिशा दाखवल्या नसल्याने अडचण आली. 3. मागील इयत्तेत तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या? उत्तर: उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या मुख्य दिशा आहेत. सांगा पाहू. डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाही. ती चित्रे कोणत्या 2 दिशांच्या मध्ये आहेत ते शोधा व खालील रकान्यात लिहा. डोंगर उत्तर व पश्चिम या मुख्य दिशांच्या मध्ये आहे. या 2 दिशांच्या मध्ये वायव्य ही दिशा येते. विहीर दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांच्या मध्ये आहे. यांच्यामध्ये नैऋत्य ही दिशा येते. दिव्याचा खांब पूर्व व दक्षिण या 2 दिशांच्या मध्ये आहे. पूर्व व दक्षिण या दिशांच्या मध्ये आग्नेय ही उपदिशा येते. किल्ला उत्तर व पूर्व या 2 दिशांच्या मध्ये किल्ल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर व पूर्व या दिशांच्या मध्यभागी ईशान्य ही उपदिशा येते. जरा डोके चालवा. बीड जिल्ह्यात दिशाचक्र ठेवून कोणकोणते जिल्हे दिशा व उपदिशांवर येतात त्यांची नोंद करा. उत्तर: आपल्याला नकाशामध्ये लाल ठिपक्याने बीड जिल्हा दाखवलेला आहे. या बीड जिल्ह्याच्या उत्तरेला जालना, दक्षिणेस उस्मानाबाद, पूर्वेला परभणी, पश्चिमेला अहमदनगर, तर आग्नेय दिशेला लातूर, ईशान्य दिशेला परभणी, जालना, वायव्य दिशेला औरंगाबाद व नैऋत्य दिशेला उस्मानाबाद हे जिल्हे मुख्य दिशा व उपदिशांवर आलेले दिसतील. प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना
आपण कशाचा वापर करतो? उत्तर, कोणत्याही ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा व उपदिशांचा वापर करतो. 2. नकाशात प्रमाण कशासाठी देतात? उत्तर, नकाशावरील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा सहसंबंध स्पष्ट होण्यासाठी नकाशात प्रमाण देतात. 3. दिशा कशाच्या आधारे ठरवल्या जातात? उत्तर, पृथ्वीवर रोज न चुकता घडणाऱ्या सूर्योदय व सूर्यास्त या घटनांच्या आधारे दिशा ठरवल्या आहेत. 4. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कोणत्या घटनेचा उपयोग होतो? उत्तर, सूर्याचे उगवणे या घटनेचा पूर्व दिशा ठरवण्यासाठी उपयोग होतो. 5. पश्चिम दिशा ठरवण्यासाठी कोणत्या घटनेचा उपयोग होतो? उत्तर, सूर्याचे मावळणे या घटनेचा पश्चिम दिशा ठरवण्यासाठी उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. सूर्य ज्या बाजूला उगवतो ती टिंबटिंब दिशा मानतात. उत्तर, सूर्य ज्या बाजूला उगवतो ती पूर्व दिशा मानतात. 2. सूर्य ज्या बाजूला मावळतो ती टिंबटिंब दिशा मानतात. उत्तर, सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा मानतात. 3. उत्तर आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान टिंबटिंब उपदिशा आहे. उत्तर व पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान वायव्य ही उपदिशा आहे. 4. उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान टिंबटिंब उपदिशा आहे. उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान ईशान्य ही उपदिशा आहे. 5. उपदिशांची एकूण संख्या टिंबटिंब आहे. उत्तर उपदिशांची एकूण संख्या 4 आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. मुख्य दिशांची एकूण संख्या 4 आहे. बरोबर. 2. पश्चिम दिशेच्या समोर उत्तर दिशा येते. चूक. 3. ईशान्य उपदिशा उत्तर व पूर्व दिशांच्या दरम्यान येते. बरोबर. 4. उत्तर दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागे दक्षिण दिशा येते. बरोबर. 5. वायव्य या उपदिशेसमोर पूर्व दिशा येते. चूक. प्रश्न क्रमांक 4. नावे लिहा. 1. मुख्य दिशा. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या 4 मुख्य दिशा आहेत. 2. उपदिशा. आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य या 4 उपदिशा आहेत. प्रश्न क्रमांक 5. जोड्या जुळवा. अगट, बगट. 1. पूर्व दिशेसमोरील दिशा पश्चिम. आग्नेय या उपदिशेसमोरील उपदिशा वायव्य. दक्षिण व पश्चिम दिशांमधील उपदिशा नैऋत्य. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका शब्दात उत्तरे लिहा. 1. दिशा व उपदिशा दाखवणारे चक्र. दिशा चक्र. 2. पृथ्वीवरील एका भागाची अतिलहान आकारात तयार केलेली प्रमाणबद्ध रचना नकाशा. 3. नैऋत्य उपदिशेसमोरील उपदिशा ईशान्य. 4. वायव्य उपदिशेसमोरील उपदिशा आग्नेय. प्रश्न क्रमांक 7. पुढे दिलेला महाराष्ट्राचा नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची प्रत्येकी केवळ शब्दात किंवा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या जिल्ह्याचे नाव काय? उत्तर, परभणी. 2. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या जिल्ह्याचे नाव काय? उत्तर, अहमदनगर. 3.
वर्धा जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेल्या जिल्ह्याचे नाव लिहा. उत्तर यवतमाळ. 4. नाशिक जिल्ह्याच्या ईशान्येस असलेल्या जिल्ह्याचे नाव लिहा. उत्तर जळगाव. 5. बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत? उत्तर बीड जिल्ह्याच्या उत्तरेस जालना आणि औरंगाबाद हे जिल्हे आहेत. 6. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? उत्तर बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस उस्मानाबाद हा जिल्हा आहे. 7. बीड जिल्ह्याच्या आग्नेयेस कोणता जिल्हा आहे? उत्तर बीड जिल्ह्याच्या आग्नेयेस लातूर जिल्हा आहे. 8. पुणे जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? उत्तर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयेस सोलापूर जिल्हा आहे. 9. पुणे जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? उत्तर पुणे जिल्ह्याच्या वायव्येस ठाणे हा जिल्हा आहे. 10. भंडारा जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिणेस असणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा. भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, पश्चिमेस नागपूर आणि दक्षिणेस चंद्रपूर हे जिल्हे येतात. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मुख्य दिशांची माहिती लिहा. उत्तर 1. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या 4 मुख्य दिशा आहेत. 2. सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा होय. 3. पूर्व व पश्चिम या मुख्य दिशा समोरासमोर येतात. दक्षिण व उत्तर या मुख्य दिशा समोरासमोर येतात. 2. उपदिशांची माहिती लिहा. उत्तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशा आहेत. 2. दक्षिण व पूर्व या मुख्य दिशांच्या दरम्यान आग्नेय ही उपदिशा येते. दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांच्या दरम्यान नैऋत्य ही उपदिशा येते. उत्तर व पश्चिम या मुख्य दिशांच्या दरम्यान वायव्य ही उपदिशा येते. उत्तर व पूर्व या मुख्य दिशांच्या दरम्यान ईशान्य ही उपदिशा येते. 4. आग्नेय व वायव्य या उपदिशा समोरासमोर येतात. नैऋत्य व ईशान्य या दिशा समोरासमोर येतात. 3. नकाशाच्या प्रमाणाविषयी थोडक्यात माहिती लिहा. उत्तर 1. परिसरातील मोठ्या ठिकाणांमधील अंतरे व मोठ्या ठिकाणांचा आकार नकाशात दाखवताना प्रमाणात कमी केला जातो व त्यानुसार नकाशात प्रमाणाचा उल्लेख केला जातो. 2. उदाहरणार्थ 2 ठिकाणांमधील जमिनीवर अंतर 10 किलोमीटर असेल आणि नकाशाचे प्रमाण 1 सेमी बरोबर 10 किमी असे ठेवण्यात आले असेल तर नकाशा काढताना या 2 ठिकाणांमधील नकाशातील अंतर 1 सेमी दाखवावे लागेल. 4. परिसरातील दिशा व उपदिशा समजल्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर परिसरातील दिशा व उपदिशा समजल्यामुळे पुढील फायदे होतात. 1. परिसरातील मैदान, दवाखाना, वाचनालय, बगीचा, किराणा मालाची दुकाने इत्यादी गोष्टी कोणत्या दिशांना आहेत हे समजेल. 2. दिशा माहित असल्यास परिसरातील एखादे नवीन ठिकाण सहज शोधता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 13 दिशा व नकाशा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा दिशा व नकाशा या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.